बाळाला जर ताप आला तर साधारणतः आपण काय करतो, घरच्या घरी जरा उपाय करायचे प्रयत्न करतो की ताप कसा कमी होईल. मग अशा वेळी आपण बाळाच्या डोक्यावरती गार पाण्याच्या पट्ट्या ठेवतो. पण गार पाणी कसं असावं? नॉर्मल पाणी असावं, म्हणजे एकदम थंड नाही, फ्रीजमधलं पाणी हे वापरायचं नाही. तर पाणी एकदम लुकवॉर्म, म्हणजे एकदम कोमट पाण्याने पण आपण बाळाचं अंग पुसून घ्यायचे किंवा नुसतं कपाळावरती पट्ट्या ठेवून ताप कमी होणार आहे का? नाही होणार. त्यामुळे बाळाचं पूर्ण शरीर पुसून घ्यायचं, ते पण नॉर्मल पाण्याने आणि कोमट पाण्याने. ताप चेक करणार आहोत की किती ताप आहे का नाही ताप. आपण त्याचं अंग गरम लागतंय हे आपण ताप चेक केल्यानंतरच कळणार आहे की त्याला ताप आलाय किंवा नाही आला. त्याचा ताप चेक केल्यानंतर जे डॉक्टरांनी औषध त्याला प्रिस्क्राईब केले, म्हणजे तापाचं औषध दिले, ते आपण त्याला त्याच्या वजनानुसार आपण ते औषध देणार आहोत. बॉटलचं जे आपण ओपनिंग असतं ते ओपन आपण 4 आठवड्याच्या पहिले केली असेल, त्याला 4 आठवडे पूर्ण झाले तर ते आपण औषध द्यायचं नाही. अशा वेळी काय करायचं, डॉक्टरांकडे जाऊन पुन्हा नवीन जे काही प्रिस्क्राईब करतात औषध, ते आपण बाळाला द्यायचं आहे. त्याच्या अंगावरती एकदम असे स्वेटर टाईप किंवा असे दाट कपडे नाही ठेवायचे. एकदम हलके आणि पातळ कपडे बाळाला वापरायचे. त्यानंतर बाळ जर झोपलं असेल तर त्याच्या अंगावर एकदम असं पातळ सुती कॉटनची ओढणी किंवा कॉटनचा कपडा आपण टाकू शकतो. जर तापामध्ये बाळाला खूप सारी थंडी वाजत असेल, नाही का, तर त्यावेळेस आपण त्यासाठी ब्लँकेटचा वापर करू शकतो. ब्लँकेट हे वापरू शकतो. ताप जर जास्तच असेल, 100च्या पुढेच असेल, तर त्याला घरी ट्रीट करत नाही बसायचं. त्याला पटकन आपण डॉक्टरांकडे घेऊन जायचं. कारण काय होतं, तापामध्ये फिट्स येण्याची शक्यता ही जास्त असते आणि लहान मुलांमध्ये ही शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बाळाला दिवसभरातून तुम्ही 1 वेळा 2 वेळा तापाचं औषध देऊ शकता. पण तुमच्यावरती 4-4 वेळा जर देऊन औषध पण ताप येतोच आहे, तर अशा वेळी घरी न बसता तुम्ही डॉक्टरांकडे जायचं आहे. त्यांच्या सल्ल्याने काही तो पुढील उपचार घ्यायचा आहे. प्लस नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.